जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेमधून जे उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे, त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्या उमेदवारांना अंशकालीन म्हणून रिझर्वेशन मिळणार आहे का आणि त्यांना जे आहे शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे का, हा एक महत्त्वाचा सवाल सध्या सोशल मीडियाला धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच प्रश्नाविषयी आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जे काही पत्र व्हायरल होत आहे त्या पत्रावरती आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, सर्व माहिती आपण तपशीलवार पद्धतीने पाहण्याच्या पूर्वी मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता अवेलेबल आहे गुरुजी नावाची कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची बॅच। या बॅच मध्ये डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टीईटीची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन, टीईटीची टेस्ट सिरीज, पीडीएफ नोट्स, त्याच्यानंतर सीटीटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन, सीटीटी टेस्ट सिरीज आणि सीटीटीची रेकॉर्डेड कंप्लीट बॅच, असं एक कंप्लीट पॅकेज मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला, किंवा येऊ घातलेल्या सीटेट परीक्षेची आपण जर तयारी करत असाल तर त्याच्याकरिता अवेलेबल आहे पीवायक्यू सोल्युशन पण अवेलेबल आहे आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। याचा फायदा आपण 100% घेऊ शकता। त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। बघा, एक पत्र या ठिकाणी आपल्या समोर व्हायरल होत आहे, सोशल मीडियाला व्हायरल होतो आहे। खऱ्या अर्थानं याला तेवढंसं व्हॅल्यू देण्यासारखं मुद्दा नव्हता, परंतु कंटिन्युअसली सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फोन कॉलच्या माध्यमातून मला विचारणा केली जाते आहे की सर, हा नेमकं प्रकरण काय आहे, खरंच असं असं होतो आहे का, त्याचं क्लॅरिफिकेशन करा। म्हणून जे आहे तुम्हा लोकांना डेडिकेट करणारा हा व्हिडिओ आहे की यार ठीक आहे, म्हणजे नाहक पॅनिक होण्यापेक्षा जे काही आहे ते समजून घेऊया। बघा, एक पत्र आहे, पत्र काय आहे, काय सांगतंय ते आपण पाहूया, नंतर आपण डिस्कस करू। बघा, हे जे पत्र आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर यांचं 19 तारखेचं पत्र आहे। खऱ्या अर्थानं मागच्या आठवड्यामधलं आहे, परंतु आता व्हायरल होतो आहे म्हणून हे दिलं। आता हे लिहिलेलं आहे उपायुक्त साहेबांना, जे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आहेत छत्रपती संभाजीनगर यांना। आता यांचा विषय हा आहे आपल्यासाठी महत्वाचा। विषय काय आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करणे, तसेच येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये अंशकालीन कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्याबाबत। म्हणजे काय, जे जे आता काय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना, ज्याला आपण लाडका भाऊ देखील म्हणतो है ना, ती लाडकी बहीण वेगळी आहे, हा लाडका भाऊ आहे, हा देखील खूप जास्त पॉप्युलर झालेला आहे। या लोकांची संख्या देखील खूप जास्त आहे, त्यांनी कार्य केलंय। 11 महिन्यांचा त्यांचा जो कार्यकाळ आहे पूर्ण झालेला आहे। आता त्या लोकांची मागणी अशी आहे की आम्हाला येत्या शिक्षक भरतीमध्ये जे अंशकालीन म्हणून असतं 10%चं रिझर्वेशन, त्या रिझर्वेशनामध्ये समाविष्ट आमचा करावा। आता आणखी काय आहे, आता हे रिझर्वेशन यांना मिळालंय का किंवा यांची मागणी आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया। आता हे कशामुळे लिहिलेलं पत्र आहे तर बघा, या ठिकाणी एकतर हा शासन निर्णय आहे 9 जुलै 24चा, त्यानंतर काय आहे हा 10 मार्च 2025चा शासन निर्णय, आणि हे काही उमेदवार आहेत, युवा प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांनी दिलेलं निवेदन आहे। त्या निवेदनामुळे त्याला रेफरन्स धरून जे आहे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे उपायुक्त साहेबांना, आणि या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलाय, बघा काय तो आपल्यासाठी महत्वाचा आहे। उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येत आहे की जो शासन निर्णय 1 आणि 2 आहे, 11 महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी संदर्भ क्रमांक 3 नुसार विषयांकित प्रमाणे या कार्यालयात सादर केलेलं निवेदन आहे। या निवेदनामध्ये त्यांची मागणी आहे की पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी शासकीय भरतीमध्ये
10% समांतर आरक्षण लागू आहे. ठीक आहे, आता ती कोणतं आहे? अंशकालीन म्हणून. अशा प्रकारचे आरक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनामध्ये कार्य प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लागू करावे. तसेच अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 उत्तीर्ण झालेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. म्हणजे काय आहे? एकतर अंशकालीनच्या 10% यांचा समावेश करावा आणि विशेष म्हणजे आताची जी टेट 2025 दिलेली आहे त्यामध्ये यांना वेगळा प्रिफरन्स देण्यात यावा. म्हणजे बाकीच्यांपेक्षा यांना थोडंसं वेगळं काहीतरी ट्रीट करण्यात यावं. आता ही मागणी आहे, लक्षात घ्या. काही जणांनी याला शासन निर्णय समजलाय, काही जणांनी याला जे आहे आदेश समजलेला आहे. आदेश नाहीये, लक्षात घ्या. आदेश नाहीये, हा फक्त जे आहे मागणी आहे. यांनी मागणी केली यांना आणि यांनी फक्त फॉरवर्ड केलेली किंवा हे असं असं आहे. आता शेवटची लाईन आपल्यासाठी आहे महत्वाची. शेवटच्या लाईन मध्ये काय सांगितलंय बघा. वरील विषय धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्या कारणाने निवेदन पुढील कारवाईस्तव यासोबत सविनय सादर करण्यात येत आहे. म्हणजे काय यांनी सांगितलं, हा आमच्या अखत्यारीमधला प्रश्न नाही, हा जो आहे धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्या कारणाने आम्ही हा जो मुद्दा आहे तो तुमच्या कोर्टात देतोय. या ठिकाणी आरक्षण मिळालेलं नाही, लक्षात घ्या. काही जणांचा तो गैरसमज होता, तो कदाचित दूर झाला असेल. आता हे जे आहे हे राजू वाकुडे सर जे की सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी लिहिलंय. अशाच प्रकारचं जे पत्र आहे ते आणखी एक आहे, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आहे हे बघा. आता हे पण एक पत्र आहे, सेम टॉपिक आहे परंतु वेगळ्या जिल्ह्यामधला आहे. हे बघा, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालन्याचं पत्र आहे. हा आहे 12 तारखेचं. आता यांची मुलांची संघटना असेल, ती संघटना आपल्या परीने जिल्हा वाईज काम करत असेल, त्याला आपला विरोध नाही. ठीक आहे, जे आहे ज्याला त्याला भारतीय संविधानाप्रमाणे मागणी करण्याचा अधिकार आहे. बाकी ते बसलेले वरिष्ठ लेवलचे शासन प्रशासन आहे ते निर्णय घेईल ते आहे. पण सध्या जे आहे पत्र, त्या पत्राचं अनालिसिस आपण या ठिकाणी करत आहे. ठीक आहे. हा, आता बघा, आता हे असं व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा ठीक आहे यांच्याकडे पात्रता आहे नाहीये, कारण हा एक फार मोठा वादाचा मुद्दा आहे खऱ्या अर्थाने. किंवा प्रशिक्षणार्थी ज्यांच्यापैकी बऱ्याच जणांचं डीएड नसेल, बीएड नसेल, किंवा काही जणांचं जे आहे टीईटी सीडीटी पात्र नसेल, काही जण असतील पात्र, परंतु बरेचसे जे आहे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स याच्यामधले पात्र नाही आहेत. ठीक आहे, वेल क्वालिफाईड नाही आहेत असं आपण म्हणूया. बघा, हे जे पत्र आहे ना, हेही पत्र सेम त्याच पद्धतीचं आहे. हे पत्र यांनी जे आहे उपायुक्तांनात लिहिलेलं आहे आणि तिथल्याच उपायुक्तांना लिहिलेलं आहे, छत्रपती संभाजीनगरच्या. विशेष म्हणजे यांचा जो विषय आहे तोच आहे की अंशकालीन मध्ये 10% आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावं. आणि याचं जे रेफरन्स आहे ते तेच असणार आहे. फक्त यांनी जे आहे वेगळे जे निवेदन आहेत ते निवेदनांचा इथे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता बघा, यामध्ये देखील ना हा मुद्दा सेम आहे की बाबा ठीक आहे, आम्हाला असा पद्धतीने या ठिकाणी जे आहे अंशकालीन मध्ये समावेश आम्हाला करावा, 10% रिझर्वेशन आम्हाला देण्यात यावं वगैरे वगैरे. आता यांनी पण हा जो शेवटची लाईन जी लिहिलेली आहे ती शेवटची लाईन आपल्यासाठी महत्वाची आहे. काय आहे? या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की उक्त बाब ही धोरणात्मक व शासन स्तरावरील असल्यामुळे पुढील कारवाईस्तव सविनय सादर करण्यात येत आहे. यांनी देखील त्यांना ढकलून दिलेलं आहे. आणि हे आपल्याला देखील शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या मागण्या केल्यानंतर अशा प्रकारची बरीचशी पत्र मिळालेली आहे. त्याच्यामुळे या पत्राचा रेफरन्स घेऊन आता यांना 10% रिझर्वेशन मिळालेलंच आहे. आता जे काही लाडके भाऊ आहेत, म्हणजे या योजनेचे प्रशिक्षणार्थी आहेत, ते परमनंट झालेले आहेत. शिक्षक भरतीमध्ये त्यांना जे आहे वेगळं काहीतरी वेटेज देण्यात आलेलं आहे असं म्हणणं खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. ठीक आहे, अजूनही त्यांच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही. हे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये ज्या गोष्टी उल्लेख केलेल्या आहे त्या सगळ्या निवेदनाचा भाग आहे. तो निवेदन दिलेला आहे. निवेदन कुणालाही काहीही निवेदन देण्याचा अधिकार आहे. अधिकारी वर्ग झोपलेला नाहीये, ते वेल क्वालिफाईड आहे. ते आपल्या परीनं सगळ्या बाबींचा विचार करून याच्यावरती निर्णय घेतील. हा, राहिली गोष्ट की आपल्या अभियोग्यता धारकांची जी की एवढी वेल क्वालिफाईड आहेत, त्यांनी एवढी मेहनतीनं ही परीक्षा दिली, बरेचसे मार्क्स घेतलेले आहे, या लोकांच्या संदर्भामध्ये यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे तर तो तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. खऱ्या अर्थानं जे आहे
यांना डिरेक्टली घेणं चुकीचं आहे, कारण बाय प्रोसेस जे होणार आहे तेच व्हायला पाहिजे. अगोदर तुम्ही क्वालिफाय व्हा, तुम्ही सगळी जे डिग्री आहे त्या सगळ्या डिग्रीज घ्या, त्यानंतर मग टेट परीक्षा द्या आणि त्यानंतरच आपण जे आहे शिक्षक भरतीमध्ये एंटर करा. माझं हे असं वैयक्तिक मत आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.